संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या मल्हारवाडी परिसरात आगीत पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले। ही घटना गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी घडली आहे। मल्हारवाडी परिसरात मयूर किशोर आहेर यांचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे आणि तो आता सध्या अमोल सुदाम थोरात हे चालवत आहेत। गुरुवारी सकाळी पोल्ट्रीवर काम करत असलेल्या कामगारांनी फोन करून आग लागल्याची माहिती दिली। मी लागलीच इतरांना सोबत घेऊन आलो व आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीत शेडचा पडदा, रस्सी, पाण्याचे पाईप, बोरवेलचा पाईप, केबल, आंब्याची झाडे जळाली असून मोठे नुकसान झाल्याचे अमोल थोरात यांनी सांगितले। तर अरविंद लेंडे यांनी विविध गंभीर आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे। ही पोल्ट्री मी 4 वर्षापासून करतो। 149 मयूर आहेर यांची पोल्ट्री मी भाडेतत्वावरती 10 वर्षापर्यंत घेतलेली। त्याच्यानंतर इथल्या मला भरपूर समस्या आल्या। प्रत्येकाच्या घरी माशांचा प्रॉब्लेम आला किंवा काही मी प्रत्येकाला औषधं देत होतो। त्याच्यानंतर 4-5 दिवसापूर्वी मला पण 2-3 जणांनी फोन केला, पिल्लं मारून टाकीन, परत पिल्लं घ्यायची नाही, अशा 2-3 वेळा फोन आले। त्यावेळेस मी कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही। मी माझं काम पाहायचो, घरी जायचो, यायचो। आत्ता मला 1 तासापूर्वी लेबरचा फोन आला की खालून आपल्या पोल्ट्रीकडे जाळ येतोय। त्याच्यामुळे मी 2-3 जण घेऊन आलो सोबत आणि हा विझवायचा प्रयत्न केला, पण हे विझवता माझ्या पण अंगावरती भरपूर ठिणग्या उडत होते। त्याच्यामुळे मी विझवायचा प्रयत्न केला, ते आटोक्यात येत नव्हतं। तुम्ही पाहू शकता का पोल्ट्रीचे अख्खे बाजूचे पडदे, इथं आम्ही 100-1 झाडं लावलेली होती आंब्याची, ती पण जळून गेलीत। बोरवेल खाली गेलेला आहे। अख्खी पोल्ट्रीसाठी जी लाईट व्यवस्था केलेली होती ती पण जळून गेलेली। म्हणजे आता इथं भरपूर समस्या झालेल्या आहे। अमोल थोरात यांनी चालवायला घेतलेली आहे। 4 दिवसापूर्वी थोडासा प्रॉब्लेम झाला माशांचा वगैरे, तर माशा वगैरे नव्हत्या। डॉक्टर आले, त्यांनी इन्स्पेक्शन केलं, चेक केले, कुठेही माशीचं प्रमाण त्यांना जास्त दिसलं नाही। त्या कटातून इथल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी कट करून इथली पोल्ट्री पेटवलेली आहे आणि 6000 पक्ष्यांची कॅपॅसिटी आहे। त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। माझी पण जवळच पोल्ट्री फार्म आहे। आज यांनी मयूर आहेर पेटवला, उद्या अरविंद लेंडे यांची पण पोल्ट्री पेटू शकतात आणि पोल्ट्री पेटवण्याचा प्रयत्न हा केलेला होता, परंतु माझ्या लेबरांनी हा विझवलेला आहे। परिसरातील क्षेत्रही मोठ्या प्रमाणात जळालेले दिसून येत होते। तर ही माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू गोडे, दत्तू चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। तर यावेळी सरपंच गणेश लेंडे, विक्रम कसबे, रवींद्र कसबे, राजू लेंडे, विकास कसबे, अरविंद लेंडे, अमोल थोरात, अनिल लेंडे, जालिंदर गाडेकर यांसह आदींची उपस्थिती होती। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।